आणि 2 नंबर फलाटला गाडी लागली आहे आपली देवरुख मार्लेश्वर। दादा भारी वाटला प्रवास करून? निसर्गाची ती मजा आहे। हा इथेच ना। नमस्कार मित्रांनो, मी तुमचा संकल्प एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। सो श्रावण चालू झालाय आणि या श्रावणात ना प्रत्येकाची इच्छा असते की ना कोणत्याही ना शंकराच्या तीर्थस्थानी भेट द्यावी। सो हीच इच्छा घेऊन ना मी चाललो आज कोकणाच्या दिशेने रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील श्री क्षेत्र मार्लेश्वर। तर पावसाचे दिवस आहेत आणि या पावसाळ्यातून ना आपला प्रवास होतो कोकण रेल्वेने। तर नक्की ही कोकण रेल्वे कोणती, आपला जाण्याचा मार्ग काय, किती खर्च होणार, ते जाऊन आपल्या राहण्याची किंवा जेवणाची सोय काय, त्यासोबत तिथे जाऊन आपल्याला काय पाहायला भेटेल, तर हे सर्व तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये पाहायला भेटेल। सो वाजले संध्याकाळी 7 आणि आपल्याला यायचं दादर स्टेशन इथे, कारण आपली ट्रेन आहे, तुम्हाला ते पुढे समजेल। तर चला लवकरच जाऊया दादर स्टेशनला। सो फायनली मी आलो दादर इथे आणि आजचा आपला प्रवास होणार आहे कोकण रेल्वेने 2011 अर्थातच कोकणातील लाडकी कोकण कन्या एक्सप्रेस। या सीझन मधून ना कोकण कन्या प्रवास करायचा म्हणजे एक वेगळाच आनंद असतो आणि ते पण आपल्या कोकणात म्हणजे नातच खुवा। तर चला आता थोड्या वेळात आपली गाडी येईल। आता वाजले आहेत 10:30, अजून पाऊण तास आहे, 11:15ची गाडी आहे। कोकण कन्याचा ना टायमिंग आहे ना CSMT वरून 11 वाजता डॉट, तिनं 11:15 पर्यंत ना दादरला येते आणि आपल्याला संगमेश्वरला ना एक 4:45-5ला सोडेलच। पण ना पाऊस आहे, पाऊस असल्यामुळे ना मे बी एखादा तास ना पाठीपुढे होऊ शकतो। तर आपण तेही पाहूया की आपल्याला गाडी कितीपर्यंत सोडते संगमेश्वरला। आपला प्रवास स्टार्ट झाला आहे आपल्या लाडक्या कोकण कन्या एक्सप्रेसनी। गाडीचा ऑन टाइम आहे, फक्त 10 मिनिटं लेट होती। आता बघूया संगमेश्वरला कितीपर्यंत पोहोचते। आणि आज ना गर्दी जास्त नाही आहे, कारण की ना फ्रायडे आहे, ऑफ सीझन आहे। आता 10 गाडी निघाली आहे दादरवरून, ठाणे, पनवेल, नंतर मग खेड चिपळूण करून जाईल संगमेश्वर। तर चला माझ्यासोबत प्रवासाचा आनंद घ्या। सो आपल्याला भेटली आहे 47-48 साईड अपर बस। बॅग वगैरे ठेवली आहे, जाऊन आता झोपून घेऊया आणि मग तुम्हाला भेटू संगमेश्वरला। The next morning. मस्त असा पाऊस पडतोय आणि वाजले सकाळचे 5:30 आणि मी जस्ट आलोय संगमेश्वर इथे। आता संगमेश्वर रोडला आलोय, इथून संगमेश्वर आहे 4 किलोमीटर। त्याआधी ना मला ना इथे आता आंघोळीसाठी आणि बाथरूमसाठी बघायचं आहे काही भेटतं का, कारण की जर तुम्ही प्लॅन करत ना सिंगल यायला इथे, तर तुम्हाला पण मी सांगेन की नक्की कोणता पर्याय मी यूज करतोय। तर आधी ते फाइंड आउट करूया, नंतर आपण जाऊया आपल्या पुढच्या प्रवासाला। सो आता आपला पुढचा प्रवास असणार आहे संगमेश्वर रोड ते संगमेश्वर, कारण संगमेश्वर रोड हे बाहेर आहे थोडं सिटीपेक्षा स्टेशन। 2000 years later. सुप्रभात मित्रांनो संगमेश्वर मधून। तर तुम्ही माझा प्रवास पाहिला असेल थोडक्यात कोकण कन्या एक्सप्रेसनी। सो माझ्या पाठी बघा भात शेती आहे, हिरवगार आहे, एकदम सुंदर आणि गोड आहे दिसायला। तेवढेच गोड नाही काका आहेत, कारण की ना झालं असं की ना लॉजच्या शोधात मी भटकत होतो आणि तेवढ्यात ना काकांना सहज विचारलं, काका इथे कुठे लॉज आहे का फक्त आंघोळीसाठी? तर काकांनी मला म्हटलं की एक तुला फक्त आंघोळ करायची ना, तर एक काम कर, तुझं कम्फर्टेबल असेल तर माझ्या घरी येऊन कर। तो आपण म्हणतो ना की देव कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला सहकार्य करतो चांगल्या कामासाठी,
तसेच हे काका आज माझ्यासाठी उभे राहिले. तर काका खूप धन्यवाद. तुमचं काय नाव काय? विवेक शंकर निरकर. हा, तर हे राहिलं संगमेश्वरला आणि यांचं गाव आहे गणपतीपुळे ना. नेवरे गणपती. सो चला मित्रांनो, आता आपला प्रवास होणार आहे मार्लेश्वर इथे. सो मार्लेश्वरला जाण्यासाठी ना आपल्याला देवरुखला जावं लागेल, कारण की ना संगमेश्वरहून डायरेक्ट गाडी नाहीये, बरोबर. सो आपल्याला वाया देवरुख करून जावं लागेल मार्लेश्वरला, आणि देवरुख करून ना मार्लेश्वरसाठी ना खूप कमी गाड्या आहेत, तर आपल्याला एकदम पटकन निघावं लागेल देवरुखसाठी. सो हे आहे संगमेश्वरचा एसटी बस स्टँड. इथून आपल्याला गाडी भेटेल, तर बघावी लागेल गाडी नक्की कोणती जाते देवरुखला. ही लागली आहे रत्नागिरी खेड, रत्नागिरी संगमेश्वर चिपळूण खेड. देवरुखसाठी गाडी कोणती लागेल? देवरुखसाठी. आणि जस्ट ना मी आता काकांशी बोललो, काका म्हणाले की इथून ना गाडी 9:15 वाजता आहे, 8:15 वाजता आहे, सॉरी 8:15 पुन्हा म्हणजे तासानी गाडी आहेत देवरुखसाठी. पण ना देवरुखवरून गाडी ना खूप कमी आहेत, कारण की ना सोमवारी फक्त ना जादा गाड्या लागतात, बाकी दिवशी गाड्या खूप कमी आहेत. तिथून ना 9:15 वाजता गाडी आहे, 11 वाजता आणि 1 वाजता आहे, आणि आय थिंक 3 वाजता आहे. तर आपल्याला आता वाजलेत 8:15. 9:15ची गाडी भेटते की नाही भेटते माहीत नाही, पण 11 वाजता आपल्याला मग सांगलीवरून गाडी तिथे भेटेल. तर आता पटपट जाऊया आपण देवरुखला, तिथून आपण जाऊ मार्लेश्वर. फायनली गाडी लागली आहे एक, पेदांबे कासे संगमेश्वर देवरुख. गाडी फुल पॅक आहे, चला आज जाऊन बघूया. काय ती गर्दी, तोबा तोबा. फायनली पोहोचतो देवरुखला. देवरुखवरून गाडी आहे 9:15ची, पाठीच मागे आहे, अजून सुटली नाहीये, खाली आहे गाडी मार्लेश्वरसाठी. तर ही गाडी डायरेक्ट ना मार्लेश्वरला जात नाही, मारळ विलेज आहे ना, बेस विलेज तिथे जाते. तर आपला आता प्रवास होणार आहे देवरुख ते मारळ विलेज. हा प्रवास एन्जॉय करा, कारण की ना मला संगमेश्वर ते देवरुख शूट करता आला नाही जास्त, कारण की ना गर्दी खूप जास्त होती, आणि तिकीट भाडं पडलं 25 रुपये. एक 16 किलोमीटरचा रस्ता होता देवरुख ते मार्लेश्वर, म्हणजेच मारळ विलेज 21 किलोमीटरचा रस्ता आहे. हा प्रवास एन्जॉय करा. हे देवरुखचं एसटी डेपो. टोटल 4 फलाट आहेत, आणि 2 नंबर फलाटला गाडी लागली आहे आपली देवरुख मार्लेश्वर. चला आज जाऊन बसून घेऊया. देवरुख ते मार्लेश्वर टोटल 21 किलोमीटरचं अंतर, आणि आपल्याला भेटले कॅबिन सीट. सो संगमेश्वर टू देवरुख तर बसायला भेटला नाही, उभं राहून प्रवास करावा लागला. 40 मीटर अंतर होता, 16 किलोमीटर. तर आता आपल्याला कॅबिन मधून आपण प्रवास करूया. जर तुम्ही संगमेश्वर थ्रू येत आहेत ना, तुम्हाला संगमेश्वर उतरावं लागेल. तिथून मग संगमेश्वर उतरून या संगमेश्वर बस डेपो. संगमेश्वर ते देवरुखसाठी ना गाड्या आहेत, 1-1 तासांनी गाड्या आहेत. त्यानंतर ना देवरुख ते मार्लेश्वर खूप कमी गाड्या आहेत, जसं की 9:15ची आहे, आता वाजलेत 9:05, पण अजून गाडी सुटली नाहीये, कारण गाडी पूर्ण खाली आहे. सो ते गाडी सुटेल. त्यानंतर आय थिंक गाडी 11ची आहे, 1ची आहे, 3ची आहे. खूप लिमिटेड गाड्या आहेत जाण्यासाठी मार्लेश्वरला, आणि तिथून आय थिंक म्हणजे त्याच गाड्या 1 तासांनी रिटर्न येतात. सो चला लवकर लवकर आपण जाऊ मार्लेश्वरला. हे कुठे आलो आपण आता?
कुठे आलो आपण आता? निवे फाटा. हो हो. सो चला फायनली पोहोचलो मार्लेश्वर. दादा भारी वाटला प्रवास करून. भेटूया. तुमचं नाव? SD बांधते. सचिन कांबळे. तुम्ही नागपूरचे आणि तुम्ही लातूर. तर प्रवास करून भारी वाटला आणि जो निसर्ग होता तो काय ते घाट काय ते मार्लेश्वर बघा. अजून आपल्याला एक्सप्लोर करायचं आहे. काल मी निघालो मुंबईवरून आज इथे आलो. हा हो ब्लॉग करतोय. तो भारी वाटला. बघूया एक्सप्लोर करतो वर जाऊन बघतो काय पाहायला भेटतं. सुंदर आहे. मस्त. ती सीन तुम्हाला मिळणार म्हणजे निसर्गाची जी मजा आहे. हा इथेच ना. काय म्हणतात बोल. तुम्ही जसं आता वर जाताल ना तुमच्यासाठी एकदम नंबर 1 बघण्यासाठी म्हणजे पर्यटन स्थळ आहे. धबधबा आणि शिवलिंग पण आहे वरती. शिवलिंग पण आहे. तेच आता एक्सप्लोर करूया काय काय पाहायला भेटतं बघा वर. भेटू. सो फायनली रिच मार्लेश्वर. आता वर जाऊन आपल्याला दर्शन करायचं आहे. त्याआधी ना थोडा नाश्ता वगैरे करूया कारण की ना संगमेश्वर ते मी डायरेक्ट देवरुख प्रवास केला. देवरुखवरून डायरेक्ट मार्लेश्वरला आलो आणि आता पण काही खाल्लं नाहीये. सो थोडं नाश्ता करूया आणि मग निवांत ना निसर्गाच्या सानिध्यात ना मार्लेश्वराचे दर्शन करूया. ऍक्च्युली ही जी जर्नी होती ना मी हा 1 year पासून वेट करत होतो कव्हर करायचा आणि आज फायनली तो दिवस आहे. आधी आपण नाश्ता करूया मग आपण निवांत जाऊया वर मार्लेश्वराकडे. मल्लिकार्जुन उंच पर्वतावर मार्लेश्वर रूपाने एक तीर्थक्षेत्र आहे. 150हून अधिक पायऱ्या चढल्यावर गणपतीच्या मंदिराच्या शेजारीच मार्लेश्वर रूपाने एक भुयार आहे. चारी बाजूला उंच उंच पर्वत, त्यातून हे कोसळणारे धबधबे म्हणून याला धारेश्वर धबधबे असे म्हणतात. हे धारेश्वर धबधबे पाहून तुम्हाला इकडच्या निसर्गाचा पुरेपूर आनंद घ्यायला भेटतो. हो मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी मार्लेश्वरला आहे आणि पाऊस जोरात कोसळतोय. आता थोडा कमी झालाय पण मगाशी तर बापरे तुम्ही व्हिडिओ पाहिली असेल. आणि जलधारा बघा चारी बाजूनी जलधारा पडतायत.
मित्रांनो इथे ना प्रसाद वगैरे पण आहे. तर हे कोणते पेढे आहेत? ही खोबऱ्याची पेढी आहेत. खोबराच कमावा गुळ खावा मिक्स असतं तर पेढी मिळते. मेन प्रसाद देवाचा आहे. देवाचा प्रसाद आहे. ते कसे ते पाव किलो? ते पाव किलो नाही, हे डब्यावर आम्ही विकतो. मेन नग असतात. 31 नग त्याचे असतात, छोटे लहान, काही 100-50. 100-50. आणि आपले हे लाडू शेव लाडू, शेव लाडू आहे, बुंदी लाडू आहे. बुंदी लाडू आहेत, खाजा, मालवणी खाजा, मालवणी पदार्थ वगैरे सर्व आहेत. तर तुम्ही घेऊ शकता तिथे. दुकानाचं नाव काय? श्री सह्याद्री मार्लेश्वर प्रसाद. थँक्यू. अजून रिमझिम पाऊस पडतोय आणि ह्या पावसात आपलं दर्शन झालेलं आहे. तर बोला हर हर मार्लेश्वर. तर हो मित्रांनो, फायनली आपलं एक ड्रीम डेस्टिनेशन कम्प्लीट झालं आहे. कारण की ना ह्या डेस्टिनेशनची मी लास्ट 1 year वेट करत होतो केव्हा श्रावण येतोय आणि केव्हा पाऊस स्टार्ट झाल्यावर मी येतोय मार्लेश्वरला. सो आपली जर्नी अशी होती, आपण स्टार्ट केलं कोकण कन्या एक्सप्रेसने, नंतर लालपरीचा प्रवास करून आपण आलो मार्लेश्वर इथे. सो आय होप आतापर्यंत हा तुम्हाला ट्रॅव्हल ब्लॉग आवडला असेल. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, कारण खूप मेहनतीने व्हिडिओ बनवली आहे. तर चला मित्रांनो, मी तुमची रजा घेतो. आपण भेटू का नवीन कोकणाच्या कॉन्टेंटमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर आणि कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा हर हर मार्लेश्वर.